सो गाईज इकडे भांडण आहे आमच्या इकडे बघा इकडे यांची एकदम महिला पण निघली तरी काय बघा सो गाईज तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर आज आहे उसडण्याचा अड्डा आणि आपण जाणार आहे अड्ड्यान। तर टेम्पो इकडंच होता 3 दिवस, तर आपण आले तिकडं बाईक घेऊन। काल मस्त आपण सोरपाटले, इथून दिसल थोडी तरी हा तिथं बाईक आहे आपली। तर काल मस्त आपण सोरपाटल्यावर थोडंसंच लागले आपले, पण काही विषय नाही। तर आज चालले अड्ड्याला या पोरीने। आज मस्त टेम्पो मस्त पॅन्डा विंडा केले, पण अजून पॅन्डा कमी आहे, अजून टाकायला लागेल पॅन्डा। तर याची आज मग अड्ड्याला येशील घे ना तू? का बघन शाले गे मग तू येशील? तू येणार आहे का बाबू? हा येणार आहे ना तू? कुठली कुठली बायला न्यायचेत अजून माहिती नाही मला। तर आज कुठली कुठली बायला न्यायचेत र? चारी न्यायचेत का? तर 4 बायला न्यायचेत। दाखवतो तुम्हाला, पुढे ब्लॉग कंटिन्यू करा। आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर कमेंट मध्ये सांगा आणि शेअर तर नक्कीच करा तुम्ही। सो गाईज इकडे भांडणं झाले ना आमची, इकडे बघा तुम्ही, इकडे यांची अजून बाईला पण नाही निघली तरी भांडतात। गाईज बघा याला शेणावं लोवले। यो आवरा झाडा न तो तर पाहता तरी याला लोलो। ए गब्बस गब्बस बाबू मार ना। हे सर गाईज बघा तुम्ही, आमची वेदुनी लय मार खाल्लेला आहे। गाईज बघा तुम्ही, चान्स घेते। गाईज आता आम्ही बाईला भरून निघलेलो आहे। आता बघू आज परत आमचे बालू मामाचं नियोजन असणार आहे। बघू आता कसा काही विषय आहे तिथे जाऊन। ए बा टेम्पोन बसला असतो तर तुला रस्त्यालाच उतरीन आधी इंगताव। तू तुमच्या पप्पाच्या बरोबर ये। याला गाईज आम्ही नेत ना आज शर्ती नाही, नुसतं लढतं तिकडे येऊन शर्ती ना, नुसतं भांडणं गिरतं म्हणून याला न्यायचं ना आमच्यावर आज। तू बस रे टेम्पोन तरी चालेल। तर गाईज आता निघतो आणि डायरेक्ट अड्ड्यान जाऊन भेटतो तुम्हाला। तर आणबान शान भोईरवाडीची शान रोशन भोईर दादा यांचं इथे शुभ आगमन। तर सो गाईज आता आपण निघलेलो आहे आणि आपल्या सोबत जुडलेले आहेत रोशन भोईर। तर ये ज्या अड्ड्यान असतं त्या अड्ड्यान आपल्या शहरात होतो आणि ब्लॉग मध्ये मजा असतं नाही। तर आता निघलो आम्ही, तर आता बघू रस्ता कुठून कसा काय जायचा। रोशन भाई तर आज वडापाव स्पॉन्सर करणार आहे बहुतेक आम्हाला। बघू आता 8 वडापाव खातो आता एक साथ। भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी। तू कधी खाशील वडापाव? तुला भूक ना घे मन आता लागले गाईज भूक। मी खातो 8 वडापाव। बघू आता काही होतं। रोशन भोईर घेतं का ना आपल्याला? किती चालेल रोशन भोईर राग येतं। तो गाईज आता आम्ही अड्ड्यान चाललेलो, तर आमची गेम झालेली आहे। आम्हाला आमच्या आत्याचे पोऱ्याने इकडून आणले, तो पुरे गेले होतो नाश्का दाखवीनच तुम्हाला मी। निकाल रास खराब रस्ता इकडं आमचा, कुठून ना कुठून चालवले आम्हाला। एक रस्ता झाला की अरे यार निघता जाते गाडी टेकली ती मी टेम्पो नाव आता इकडे तो रस्ता पोचलो अड्ड्यान पोचलो आता आपण। यो इथं अड्डा आहे बा। अरे अरे कळा रे कुठं असू मी। तर गाईज आता आम्ही अड्ड्यान पोहोचू। आलो 2 आता अड्ड्यामध्ये पोहोचलो। तिकडे तुम्हाला एक छत्री असं बारूकशी नाही, आमचा पांचाड बुवा चालले आम्हाला फसून इकडून आणलं त्यांनी। तर तू याबद्दल काय बोलशील रोशन भाई? काय ना सगळी अंडी वांडी भरली आमची, सगळी अंडी भरली। अंडे काहीच ठेवलं नाही। तर बघू आता कसा काही विषय आहे। चांगला रस्ता तर लागलेला आपल्याला।
तर आज आपल्याला अड्ड्याने यायला पण लय टाइम झाला, जवळजवळ 1 वाजला ना आता. 12:30 वाजले असतील, कारण की आम्ही 12ला घरातून निघले, आम्हाला अर्धा तास झालाच कसा पण. तर आता अड्ड्यान पोहोचलो आम्ही फायनली. तिथे एक छत्री दिसतं ती बघा, याने आम्हाला नदींशी आणले. नदींशी वॉटर क्रॉसिंग आहे लडाखची. तर फायनली अड्ड्यामध्ये पोहोचलो आपण. इथं यो अड्डा, यो टेम्पो दिसतो, यो अड्डा आहे. तर गाईज या आमच्या नसपात्याने आम्हाला कुठून आणले आम्हालाच ना माहिती. आता तोंड लपवत काले तोंडाचा. तर आपण अड्ड्यान पोहोचलेलो आहे. सो गाईज आता आम्ही बाईला उतर जाऊ. आमचा करण मामा इथं आहे. इकडं नित्याचा भाऊस आले. बघ कसली स्माईल दिले. यो पाहुणे आमचा राजकाट आलेला तुला शर्तीनं आले गाला. रोशन भैर नेहमीच आपला सहकार्य असतं. तर त्यानं आपण इथं उसळण्याच्या अड्ड्यामध्ये त्यांचा सन्मान करू. बघू कसा काय विषय आहे. आणि काय जातं आपले एक बैल उतरले, दुसरा बैल उतरायचा आहे आता. सेकंड भाड्याचा कॉल आलेला. आज नुसतं भाडं मारायचं ना रुपया. काम 25 करू लागला. कैसा लगा मेरा मजाक? मेरला असता तर हांडी भांडी पार फोडलीस ती रुपयाची. तर सो काय आता आम्ही दोघं अड्ड्यान फिरत होतो कौशी मस्त आहे की. आता आपल्या बैलांजवळ जातं, मस्त खाऊ घेऊन घेतला आम्ही. परत काहीतरी खायला जाऊ कारण की भूक लागलेलं आहे आम्हाला दोघांना. बघू आता कसं काय आहे. शॉर्मा विर्मा काहीच बाई, मी बाहेरचा, मी चांगला पोरे आहो. अब तो सच बोल दे. गाय आता आपले बैलांजवळ आपण सगळे आल्यावर आली, सगळी गायब झाली पण थोड्या टायमानं आली आता परत. आता बघू यो आमचा भूपेश पावशी इथलाच गावाचा आहे एकमेव सुपरस्टार रील स्टार. यो तर कुठं बी वाजवतो. बघू आता कसा विषय आहे. मामा बी आले इकडं. यो कुर्तील नाही यो यारा नाही वेदून आदलाय मार खाले पाहुण्याचा. कांपोलचे पाहुणे नाही याला लई मेर रे. तुम्ही बघलीच असेल व्हिडिओ कधी मारले याला. तर गाईज आपल्या बालू मामाची गाडी जमलेली आहे. आज गाडी मारणार आहे ना नादत ना. नाही यो मार खाऊ ना चाल तू. यानी मेरले यानी रोशन भैर काय विचारलं नाव तुम्ही? 80 नंबर सांगायचं ना. एकटी राहील झाला ना. अरे टोकन नंबर ना दिला. पावती दिली ना. बघू आता कसा काय विषय आहे. गाडी न्याव खालती डायरेक्ट खालती जाऊन तुमच्या भेटतं. आमचा राज मस्त आले आज. काय आता आपली गाडी जमली आणि आपण खालती पण आलो लवकरच. मस्त की न कुर्ती येईल आपला. तर आता बघू कसा काय विषय आहे. आता गाडी जवळ सोडू तवाच दाखवतो तुम्हाला. मी तर मस्त लुक केले. आता मस्त वाकरा टिकरा गुंडलले फरका डोक्याला कारण की ऊन लागतं आज. सो गाईज गाडी बिडी चुकून झालेली. आता गाडी आपली पलाला जाणार आहे. आता ड्रायव्हर तर तिथे आपला. बघू आता पैसा लावायचा के नादत ना रे तुझा. तो गाईज आता आपली गाडी सुटतं. आता मी गाडीच्या मागच थांबतो. बघू आता कसा काय विषय आहे. थांब ना आमची. अरे तो
बघू आता गाडी आपली कशी पळत आज. घरची गाडी आहे आपली. मात्र कोणला भिवंडी चला शेत जाऊया. आई गावठी प्रश्न कोण माईन सोनोबत दावडी आपण नंदेकर आपल्या चोर गावठी प्रश्न निखिल मुकुंद काटे नागझरी या ठिकाणी आले. आपण ताबडतोब नोंदणी केल्या. वाटसाई सरबती तर सो गाईज आपली ही गाडी विजय झालेली आहे. याला रंगवलं ना आम्ही कारण की याच्या अजून एक शर्यत करायची आम्हाला नंतर. बघा वाघ कसं एक नंबर पाळलेला ना. आज लय पटलं मला पण नाही. एकटाच वडापाव काय झाले आम्हाला येणला नाही आणि वडापाव आणजा ना तिथून. भाऊ पैसे तुझे डिपॉझिट घेतला की राज दादा आपण काय सांगाल आजची गाडी बद्दल. तर काहीच बघू तर काहीच बोलत नाही. लास्ट मस्त आपण फोटो काढले नाही. आमचा वैदू येदू नाही याला आज अड्ड्या नाही नव्हता. यो लढत पण येणार टेम्पोच्या पाठी धावत होता. टेम्पोच्या पाठी झाडा झाला 25 रुपये खाल्लं. गाईज मस्त यांनी लात मारलेली. आता बघू दुसरी गाडी जमू तेव्हा तुम्हाला दाखवतो मी कसा काही विषय आहे. आपली शरद ना जमा तर याला लय मारले करण मामाने निघत नाही. आता गपगप राहिले बिचारा. लय मेरले तुला गाई ना हे कत मेरल्याला. याचा तोंड बी निकाल लाल झाले बघा तुम्ही. विषय बदलू नको. खरा खरं सांग कधी मेरला तुला. कसा मेरला इथं तर मामा आता शरद वाहणार आहे का आपली. हा जमली का. तर बघू आता मामा कसं नियोजन करता. आता मामा सगळं सोपवले आम्ही नियोजन करायचा. तर गाईज आमची शरद झाली तर आमचं दुसरं शरद करायचा विचार चाललेला म्हणून आम्ही बैला नव्हती रंगवली. पण आता शरद ना करायची दुसरी. मग आता आम्ही बैला रंगवायला घेतल्या. आमचा बारक्याचा रंगवतो बैला. आता हे तुम्ही नका जाऊ तो बरोबर रंगवी. याला जमत ना रंगवाला. कसला पाच बघ बैल मारणार आहे. अरे जाऊ एकच बैल कपिली अक्का. तर काय आमची शरद झालेली. तर आता मस्त बैला रंगून झाली आमची. तर आता यांची शरद ना जमा. आता आमचा विचार चालले घरी जायचा. तर आज आपण तिकडे पण नाही गेलो शर्ती बघायला. थोडे जरच होतो. तर बघू आता कसा काही विषय आहे. तर आज थोडा कंटाळा पण आले तिकडे जायला. तर बघू आता जाऊ तिकडं तर टायमान कायच. आता आम्ही बैला भरायला चालवलं. आम्ही चाललो घरी. आता बघू आता कसा काय विषय आहे आमचा. तर काय आता आपण बैला भरल्या फायनली. एकच बैल भरायचा आहे तो पण भरू. आता यो पण बैल भरू आणि मग निघतो इथून आम्ही. तर गाईज आपण निघलो. तर मामाने फोन केला की आम्ही पण येतो. मग थोडं सर मामाला सांगा थांबले होते आपण. तर आपली आता एकच शरद झाली. दुसरी जमत होती पण ती पण नाही जमली. त्यामुळे आपण निघलो घरी. तर आता बघू तिकडं जाऊन डायरेक्ट दाखवतो तुम्हाला कसा काय विषय. आज शर्ती पण आपण बघले काय जास्त. तर कायच आपला हजेरी किंग ऋतिक आलेला इकडं.
बघू आता बाईला उतरतो. तुझा आमच्या तर गाईज नक्कीच तुम्हाला आवडला असं ब्लॉग तर शेअर सबस्क्राईब कमेंट करा आणि शेअर करा. तरी पुन्हा एकदा आपला हजेरी किंग ऋतिक बघा किती पलात. हाजिरी किंग नाही काम तर guys, का